तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत साहिलचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरलन्सी. आमचं लोकेशन आहे येराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आज आम्ही आलो आहे कराटे, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे आमचे शेतकरी मित्र विजय वाडेकर यांच्यापाशी. नमस्कार सर. नमस्कार. तर आज तुम्हाला काय बघायला भेटणार आहे की आंबा लागवड करताना नक्की कशी करायची, कोणती पद्धत वापरायची जेणेकरून लागवड केल्यानंतर आपलं झाड मरू नये आणि जास्तीत जास्त त्याची वाढ होईल, आणि कोणती खतं टाकावी. सगळ्या समस्या आता दूर होणार आहेत. सगळ्यांच्या मनातला सगळ्यात पहिला प्रश्न की आंबा लागवड करत असताना की अंतर किती असलं पाहिजे. आता आंब्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो 10 बाय 10 हे आता लागवड आपण केलेले. तर आता अंतर बघू शकता, इथं असं सगळीकडे खड्डे मारून झालेले. फिरवून दाखवा सगळीकडे कॅमेरा. हे अशी 10 बाय 10 आपण स्पेसिंग वगैरे ठेवलेलं आहे. टोटल 20 झाडं आहेत. 4 लाईन आपल्याला बसलेले आहेत. एका लाईनमध्ये सर 5 झाडं आहेत. आता खड्डा काढत असताना किती बाय कितीचा पाहिजे, तर तो सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर साधारणपणे इकडे या. हे आता आपल्या झाडाचं कलम आहे बघा. हे कलम सर, कलम जमिनीच्या लेवलच्या वर राहील ह्या पद्धतीने लागवड करायची. म्हणजे खड्डा किती आला पाहिजे, जास्तीत जास्त इथपर्यंत, कमीत कमी इथपर्यंत, जास्तीत जास्त इथपर्यंत. जर का चुकून आपल्याकडनं कलम पुरलं गेलं तर काय होतं, हे त्याचा जीव आहे सगळा. एकतर झाड मरतं तरी किंवा वाढ तरी होत नाही. म्हणून आपण जमिनीच्या लेवलच्या वर राहिल्याबद्दल लागवड करायची. आता इथं बाकीचं काढलेलं खड्डा तुम्ही बघू शकता. या इकडं सर बघा, खड्डा असा काढला की बरोबर कलम जमिनीच्या लेवलच्या वर राहील, कारण खत वगैरे आपण टाकून भरून घेणार आहोत. आता खड्डा पहिल्यांदा सर्वप्रथम आपण काढून घेणार आहोत. या इकडं खड्डा काढायला आपल्याला काय जास्त नाही, आपल्याला एक टिकाव आणि आपलं खोरं फक्त लागतंय. आपण लाईन बघायची, ही लाईन बघा, ही मागचीच लाईन बघा, एका लेवलला आपलं आलं पाहिजे. आणि आपलं नॉर्मल जमीन फक्त मोकळी करून घ्यायची. जमीन मोकळी झाली की एका माणसानं आपलं सरळ खोऱ्यानं मोकळं करून घ्यायचं. हे बघा, या जवळून बघा खड्डा आता तयार होतोय सर. हे बघा, हे असं पूर्णपणे गोल घेतल्यामुळे काय होतं की काय ह्याचा फायदा काय, जे आपल्या मुळ्यांना वाढण्यासाठी आधार भेटतो, लवकर वाढ होते आणि काय मुळ्या वगैरे जायला त्याला काही त्रास होत नाही. हे बघा, हे ठेवून एकदा बघायचं. आता एक आमचा अंदाज आहे, पण तुम्ही नवीन जर का लागवड करणार असला तर आपलं ठेवून बघायचं. हे बघा, कलम जमिनीच्या लेवलच्या वर आहे. झालं. आता इथंच काम संपतंय का, तर नाही. आता आपण वेगवेगळी खतं पण वापरणार आहोत. ते आता लगेच आता खतं आपण यात मिक्स करतानाचा व्हिडिओ घेऊया. तर लागवड करण्यासाठी सर आपल्याला कुठली कुठली खतं लागतात, तर मेन पहिल्यांदा आपलं लिंबोळी पेंड. हे बघा, लिंबोळी पेंड आहे. एका झाडासाठी प्रमाण असतं त्याचं 1 किलो. ह्याचं कार्य काय असतं, हे बघा, लिंबोळी पेंड हे कडुलिंबाच्या ह्याच्यापासून तयार होतं. बघा, ह्याचं प्रमाण एका झाडाला 1 किलो. ह्याचं काय कार्य असतं, अंतर्गत जर काय कीड असली तर ती मारणे. त्याचसोबत आपल्या झाडाला सुरुवातीला सेंद्रिय कर्ब वगैरे म्हणा किंवा कीड बुरशी ह्या सगळ्यापासून वाचन करायला हे आपण वापरतो. हे घ्या, हे आता 1 पोतं आपण घेतोय. आपण प्रमाण लक्षात ठेवा, एका झाडाला आपलं 1 किलो प्रमाण घ्यायचं. हे आता आपण काय घेतलंय, लिंबोळी पेंड. त्यानंतर ना दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिंगल सुपर फॉस्फेट. हे बघा इथं हे सिंगल सुपर फॉस्फेट पोतं घ्या पुढं. ह्यात आहे ना 16% आपलं फॉस्फेट असते. ह्याचं कार्य काय असतं, जे आपली सुरुवातीला मूळ आहे, मूळ मजबूत करायचं काम ह्याचं आहे. जेवढी मूळ मजबूत तेवढं आपलं झाड मोठं आणि चांगलं निरोगी राहील. हे आता ओतून घ्या. ह्याचं प्रमाण आपल्या झाडाला, एका झाडाला 200 ग्रॅम असं आहे. हे बघा, हे जवळून बघा, सिंगल सुपर फॉस्फेट एका झाडाला 200 ग्रॅम प्रमाण. त्यानंतर ना तिसरी गोष्ट काय असते, तर आपल्याला ह्युमिक ॲसिड. ह्युमिक ॲसिड म्हणजे आता हे वेगळं एक आहे ह्युमिक ॲसिड. ह्याचं कार्य काय आहे, तर ह्यात वेगवेगळे बॅक्टेरिया, मायक्रोरायझा वगैरे आहे, जेणेकरून आतील जे आता बॅक्टेरिया वगैरे आहेत, चांगले जीवाणू, ते मजबूत होऊन आपल्याला जास्तीत जास्त वाढ होते. हे बघा, हे आता सगळीकडे एक प्रमाण पसरून घ्यायचं. म्हणजे ह्याचा फायदा काय असतो की सगळ्या झाडांपर्यंत सगळेच अनारस प्रॉपर बसतील. ह्याचं प्रमाण आपल्या झाडाला 50 ते 100 ग्रॅमपर्यंत व्हॅरी होतं. म्हणजे कसं, जर का तुमची झाडं बारकी असतील तर त्या झाडाला 50 ग्रॅम, जी मोठी झाडं आहेत त्यांना 100 ग्रॅम. म्हणजे कसं, जे आता मोठी झाडणारे झाडं आहेत बघा, म्हणजे कुठला आंबा वगैरे, त्याला जरा जास्त लागतं. त्याप्रमाणे आता आपण घेतलेलं आहे प्रमाण किती, 50 ते 100 ग्रॅम. आता हे बघा, हे कुठलं आहे तर मायक्रोन्युट्रिएंट्स. हे निम्म टाका. मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये आपण काय काय घेतलं आहे, तर ह्याच्यात सगळंच मिक्स आहे. बस बोरॉन, झिंक, कॅल्शियम, फेरस, जेणेकरून ज्याच्या मायक्रोन्युट्रिएंट्सचं कार्य काय असतं ते तुम्हाला सांगतो. सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय, ह्याचं प्रमाण लागतं सर कमी झाडाला, पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जी काय ती आयुष्यातले जे वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे कसं,
त्याला वाढीसाठी काय लागतं नत्र, ते बाइंड करायला वेगवेगळे मायक्रोन्युट्रिएंट्स लागतात, वेगवेगळे कार्य करतं त्याचं ते आहे. हे आहे तर मायक्रोन्युट्रिएंट्स. आणि शेवटचं थायमेट घ्या. आता थायमेट वगैरे तुम्ही म्हणत असेल ह्याचं काय काम आहे. एखाद्याच्या जमिनीत आता सर्व वाळव्या असत्या, हुमणी असत्या, त्यासोबत जर का कुठली कीड वगैरे असली ना तर हे का होऊन जातं. 750 ग्रॅम थोडं ठेवा. हे जर प्रमाण किती असतं, एका झाडाला 25 ग्रॅम हे एवढं प्रमाण असतं. हे आता आपण खत पूर्णपणे एकत्र घेतले. आता फक्त हे आता मिक्स करून घ्यायचं. आबा मिक्स करून दाखवा. नाही ते नंतर. जसं आपण सिमेंट वाळूचा गारा करतो त्या प्रकारे सगळे खतं मिक्स करायचे. जवळून बघा, हे बघा सगळी आता खतं आपण मिक्स करून घेतोय. असं वाटलं पण नाही पाहिजे की वेगवेगळी खतं होती. एक प्रकारे मिश्रण असं करून घ्यायचं. आता थायमेट तुम्हाला बऱ्यापैकी जर फोरेटवर बॅन आहे, हे थायमेट मध्येच भेटतं सर. हे जर काय जे आता साप वगैरे जरी असलं तर थायमेट टाकल्यावर तिथं ते बेशुद्ध होतं. ही खतं जर का आपण आता टाकली की याचा फायदा काय होईल की जी काय सुरुवातीची वाढ आहे ती एकदम चांगली होईल आणि झपाट्याने वाढेल. हे आता सगळी खतं आपण मिक्स करून घेतलेली आहेत आणि ती आता लागवड आता आपण करणार आहोत. ह्या प्रकारे सगळे आपण आता खतं पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सगळ्या झाडांकडे प्रॉपर खते पोचून जातील. आता हे बघा, आपण आहे ना मग सर खत तयार केले. आता प्रॉपर लागवड कशी होते ते दाखवते. इकडे दादा हे बघा, हे आता मगाशी आपण मिक्स केलेली खते आता आहेत. हे बघा मगाशी केलेलं मिक्स केलेलं खत तयार आहे. हे आता झाड बघू शकता, हे झाड तयार आहे. आता फक्त लागवड कशी करायची तर सर्वप्रथम पिशवी फाडून घ्यायची. हे बघा पिशवी फाडताना आहे ना एखाद्या ब्लेडचा वगैरे वापर करा चालेल. आता हे बघा झाडाला वरती खाद द्यायचा आणि राहिलेले हे ना असे पिशवी निघून येतं मॅडम लाव. आता हे बघा इथं आपण खत टाकून घेतलेलं आहे. साधारण 1.5 किलो खत पडलं पाहिजे. बघा हे असं आता आपण झाड ठेवलेलं आहे. नंतर थोडी माती ओढून घ्यायची. हे बघा असं स्ट्रेट राहिलं पाहिजे खड्ड्याच्या मध्ये. हे आता अशी माती ओढून घेतली की परत खत टाकायचं. अब खत टाका. साधारणपणे 1.5 किलो खत याला पडलेलं पाहिजे. आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते हे बघा त्या पद्धतीने अजून थोडं टाका. हे बघा म्हणजे कसं होतंय पूर्ण जो झोन आहे जिथं आपण झाड लावणार खड्डा तो पूर्णपणे खताचा निर्माण होतो. आणि ह्याचा फायदा काय होतो, वाढ वगैरे सुरुवातीला चांगली झाली ते परत आपल्याला आटपतं चांगलं. हे असं बघू शकता सगळीकडे आता प्लांटेशन चालू आहे. ते बघा हे असं खड्डा वगैरे काढलेला आहे. आता या इकडं हे झाड लागवड बघा नियम एकच इकडे आहे महत्वाचा, कलम जमिनीच्या लेवलच्या वर राहिलं पाहिजे. जवळून बघा कलम जमिनीच्या लेवलच्या वर राहिलं पाहिजे. धरायचं झाड आणि गोल असं चालायचं. ह्याचा फायदा काय होतो की आपलं एकतर झाडाला सपोर्ट चांगला भेटतो खाली आणि वाढ वगैरे चांगली होते. तर आता लागवड तर सर बऱ्यापैकी चालू आहेच. तर आता तुमचं जरा असं मला हे सांगा की तुम्हाला कसं वाटलं रिव्ह्यू वगैरे थोडक्यात. आता आम्ही विशाल नर्सरीमधनं आंब्याची झाडं आणलेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूपच चांगलं झालेलं आहे. आता बघूया पुढं आपल्या नशिबात ते किती. नाही चांगलं येणार सर, 100%. खूपच छान आणि खूप सहकार्य केलं आणि खूप छान झाड आहे त्यांच्याकडं. आणि आम्ही केशर लावलेलं आहे. छान त्यांचं सहकार्य खूप छान आहे. मस्त मॅनेजमेंट चांगलं आहे. मॅनेजमेंटही छान आहे. ते स्वतः प्रॉपर येतात आणि सगळ्या जमिनीचा ते सगळे चेक करतात की म्हणजे व्यवस्थित येतात का नाही. इथं झाडे ते पाहतात आणि मग आपल्याला सांगतात की बाबा ठीक आहे हे झाड इथं येऊ शकतं. आणि जर का कुणाला शेतकरी मित्रांना जर का आंबा लागवड करायची असेल, बागेत काय अडचणी असेल, काय वाढ होत नसेल तरी पण आम्हाशी कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर येतोय विशाल नर्सरी एराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र. धन्यवाद.